खेळताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त खेळाडू आणि त्यांचाही आयोजन आपण पाहायला गेला तर अगदी जबरदस्त असतो. त्यांच्याकडनंही या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा त्यांना पाहायला मिळतात. आदरणीय विशालजी पाटील साहेब. विनोदजी पाटील साहेब असतील, विशालजी पाटील साहेब असतील, बरेच जण आपण अनेक नावं जोडली जातील. या शाहूवाडीसाठी क्रिकेटसाठी खूप सारी मेहनत सातत्याने घेत असतात आणि याचमुळे की काय क्रिकेट अगदी वेगळं होताना पाहायला मिळालंय. यांनाही खेळताना पाहायला मिळेल आपल्याला आणि आज वेगळा एक आनंद क्रिकेटचा मात्र घेताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ इथे सज्ज होतील आपल्याला पाहायला मिळेल. आपण कमिटीचा विषय चर्चा करत होतो इथे आणि हा क्रिकेट टिकवण्यासाठी नवी मुंबई 350-400 किलोमीटरचा प्रवास करून आपण ज्यावेळी इथे येत असतो आणि त्यानंतर मात्र एवढ्या ग्लॅमर सिटीमध्ये नवी मुंबईमध्ये या क्रिकेटला एक वेगळी झलाली प्राप्त करून देणं, त्यासाठी घेतलेली मेहनत ही सुद्धा आपल्याला विसरता येणार नाहीये. आणि त्याचमुळे की काय आज जसं काही आपण शाहूवाडी तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये क्रिकेट खेळतोय, हा अनुभव सातत्याने प्रत्येक रविवारी आपल्याला येत असतो. आणि एक सुट्टीचा दिवस आणि त्या सुट्टीच्या दिवशी मित्रांना भेटणं, खांद्यावरती हात टाकणं, सुखदुःखाच्या गोष्टी करणं, हा तर क्रिकेटचा निमित्त आहे. बक्षीस किती आहे, बक्षीस कोण मारणार आहे, कोण चॅम्पियन होणार आहे ते महत्त्वपूर्ण नाही आहे. परंतु ह्या एका रविवारीसाठी मात्र अनेक गावागावातील वाडीतील मात्र खेळाडू मित्र एकमेकांना भेटत असतात. त्याचसाठी हा क्रिकेट जपला गेलाय, जोपासला गेलाय, जगलं गेलंय आणि याच क्रिकेटने तुम्हा सर्वांना या शाहूवाडी तालुक्यामध्ये ओळख निर्माण करून दिली आहे. प्रेम करा क्रिकेटवरती आणि या खेळावरती, या विकेट मातेवरती. गेम ऑन, लेट्स प्ले. गेम ऑन होईल इथे. आया पंचांचा इशारा येतोय. दुलभ सर आपल्या वेगळ्या शैलीनं या सामन्याला सुरुवात स्टार्ट देत आहेत. 3, 2, 1 गेम ऑन. पहिला बॉल श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 मधील हाताळण्यासाठी तयार. सूरजला पाहतो इथे. सेकंडला रुपेश. पहिलाच बॉल थोडासा वेग परंतु बाहेर जाणारा आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. वाईट डिक्लेअर केलाय. अवांतर धाव इथे मात्र जोडली जाईल. या बॉलवरती मात्र तडाखा पाहायला मिळालाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून P1चा षटक आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. रुपेश मात्र दुसऱ्याच बॉल वरती आवाज देतोय खन 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 खनखनीत षटकार. रुपेश चिंचुलकर एक मोठं नाव आपण पाहायला गेलं तर टीम शियाले वारून या टीम साठी फाईन लेग रिझन मध्ये संधी आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे स्किट झालाय. मोठी विकेट. ओहो, बरंचसं काही घडलंय मैदानामध्ये. ही विकेट होती की रन होत्या काही कळणार नाहीये. येणारा काल कळवेल. येणारे बॉल करते रुपेश चिंचोलकर यांची मात्र बॅटिंग सांगेल. स्ट्राईक कन्वर्ट झाले. हर्षद पाटील येत आहेत स्ट्राईक एनला. सूरज जाडे पहिल्या षटक इथे घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका निश्चित खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेला. झेल हर्षद पाटील यांच्या पारीचा होतोय अंत. पहिला विकेट माघारी. बॅक टू द आउट परतताना पाहायला मिळतील 8 या धावसंख्येवरती शियाले वारून टीम. तर नवीन फलंदाज रवी पाटील मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील आणि इथून 8 या धावसंख्येवरती एक महत्वपूर्ण सलामीची जोडी बाद करण्यामध्ये यशस्वीही झालेत गोलंदाज. सूरज झाडे हे यशस्वी होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आज ज्योतिर्लिंग चषक 2024 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळी स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 4 षटकांचे खेळ असतील. नवीन फलंदाज रवी पाटील ॲक्शन
3 मध्ये पाहायला मिळतात. हो, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलंय. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, कष्ट घेण्यासाठी भाग पाडणं फलंदाजांना गोलंदाजांकडून सारखं पाहिलं गेलंय आणि तशीच काहीशी चतुराईची गोलंदाजी इथून मात्र पाहिलंय. हो, आहे तिथे संधी पॉइंटला जॉन्टी रोडची आठवण करून देणारा मात्र क्षेत्ररक्षण वैभव झाडे यांच्याकडून पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद. बॅक टू द गाव. गोल्डन डकचा शिकार अगदी शून्यावरती रवी झाडे. वैभव झाडे पॉइंटला होते, तिथे पकडली गेली झेल. 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त करून देतात. हॅट्रिकचा बॉल इथून असं कदाचित असतं, परंतु एक डॉट बॉल तिथे मध्ये आलाय जरून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना 8 धावा धावफलकावरती सागर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. सूरज झाडे चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक, P1चा षटक कशा प्रकारे हाताळावा त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र आपल्या गोलंदाजीची चुनूक मात्र दाखवली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, तिथे पकडला जाईल का झेल आणि इथून हो 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 इथून पाहायला गेलं तर मन तळ्यात मल्या जाईच्या कळ्यात आणि पकडला झेल कोणी तर दुसऱ्याच कोणीतरी दर्शन पाटील या मात्र क्षेत्ररक्षकांनी आणि तिसरा विकेट माघारी परत त्यांना पाहायला मिळेल. बॅक टू द गाव. जसे गेले होते तसेच मात्र सागर पाटील माघारी. त्याचबरोबर ज्यांची चर्चा आपण सकाळच्या सत्रापासून करत होतो, या शाहूवाडी तालुक्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, क्रिकेटला जगवले जपले ते तुम्हा सर्वांची लाडके दमदार अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतंय. हे सोपं काम नाहीये. मी सातत्याने म्हणत असतो अध्यक्ष आहेत, परंतु ते काटेरी मुकुट जे मात्र परिधान करत असतात त्या व्यक्तिमत्वाला माहिती असतं की ते काटेरी मुकुट परिधान केल्यानंतर किती अडचणी असतात आणि त्या सर्व अडचणी जपणारे जोपासणारे आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतो. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र इथे यायचं आहे. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे दमदार विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालंय. या क्रिकेटला जोपासलंय जगवलंय त्यांचंही करूया मात्र इथून सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. अमोल दळवी नवीन गोलंदाज इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आदरणीय रोहितजी चव्हाण साहेबांचंही इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. त्यांनाही आम्ही आदरपूर्वक मात्र निमंत्रित करू की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय रोहितजी चव्हाण साहेब. अमोल दळवी इथून गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आणि सचिन शेडगे हे फलंदाज नवीन आलेत आणि रुपेश चिंचुलकर हे नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल रिव्हर्स अटॅक केलाय. वा नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाची चतुराई सुद्धा मात्र इथे पाहायला मिळतोय. बॉल अडवला गेलाय तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 10 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अर्थातच इथून रजा घेतात संदीप पाटील साहेब, परंतु त्यांना मॅच खेळायची आहे. अगदी दमदार अध्यक्ष म्हणून सातत्याने त्यांनी आपली ओळख निर्माण केली, या क्रिकेटला टिकवलंय. आणखी एक फटका चांगला पाहायला मिळतोय. हो हो क्लास नजाकत पाहायला मिळाली. बॉल होतोय फरार. सीमा रेषा पार 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 पार. धावा येतील 4 चौकार. आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 14 स्कोरबोर्ड. आणखी एक चांगला तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत, गॅप तर शोधून काढले. क्षेत्ररक्षक दूरवरचे प्रवास करतायत, पोचतील का पोचतेत. अंतिम क्षणी मात्र बॉलला अडवलं गेलंय तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. आता या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. 16 स्कोरबोर्ड.
धावसंख्या कुठेतरी थांबली होती ती मात्र जमवण्यामध्ये यशस्वी होत आहेत की काय, आणि तेच मात्र पाहायला मिळतोय इथे या 2 धावा. अमोल दळवी चांगली बॅटिंग इथे रुपेश यांची मात्र पाहायला मिळते. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. सतरा धावा 17 रन स्कोर बोर्ड. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. गॅप शोधून काढली लॉंग ऑफच्या डोक्यावरून. परफेक्ट मात्र इथे ऑफ ड्राईव्ह सचिन शेडगे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय शानदार रुबाबदार चौकार. टाळ्यांचा कडकडा शिट्यांचा आवाज डगआउट मधून होताना पाहायला मिळतोय. शिराळे वारुणकर आता मात्र इथून 4 झालेले आहेत आणि अफलातून क्रिकेट रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतील, कारण एकापेक्षा एक आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ ट्रॅकर बॉल इथे पाहायला गेला तर थोडासा बाहेर जाणारा राजीव नाकवा सरांकडून मात्र निर्णय येतोय. वाईटचं अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल 22 धावा धावफलकावरती. आज आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये ओमकारजी दामणकर इथे जोडले गेलेले आहेत. अगदी उत्तम गुणलेखक. गहू फाईन लेग निवडलाय क्षेत्र. गॅप तर शोधून काढले. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, बोटाला दिला चट 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 चटका. बॉल सीमारेषा पार होतोय फरार. सीमारेषा पार चौकार. सचिन शेडगे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 26 धावा 26. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजून 12 बॉल इथे असतील. पहिल्या षटकामध्ये सूरज झाडे ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली होती, ताकदवान फटका इथे मात्र पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड रिझन मध्ये फ्लॅट इथे मात्र बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. धावा येतील 4 4 4 चौकार. दर्शन पाटील आलेत आणि पहिल्याच बॉल वरती त्यांच्यावरती चढवलाय तडका मारला इथे हर्षद पाटील. याचा निर्णय कळवायचा पंच फायनली. ओके 6 धावा. क्लासिकल फटका मात्र इथे रुपेश चिंचुलकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हाही फटका चांगला फॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट झाली आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 33 धावा 33. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्या होत्या. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर, कारण इथून सचिन शेडगे आणि रणनीती आखावी लागेल तुम्हाला. जेवढी मात्र रुपेश चिंचुलकर यांना मात्र तुम्ही स्ट्राईक देणार नाही तेवढ्या मात्र धावा थांबतील इथे, परंतु इथून रणनीती आखावी लागेल. शिराळे वारुण टीमला रुपेश चिंचुलकर यांना मात्र स्ट्राईकला आणायचं. हे क्रिकेट आहे. तुम्ही कशा प्रकारे गेम खेळताय ना ती खूप महत्वपूर्ण आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं अगदी मिड ऑनला मात्र शॉटला बॉल अडवला गेलाय सचिन दळवी यांच्याकडून, आणि तोपर्यंत एक सिंगल रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली. एक धाव मात्र आले आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा 34. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या बॉल वरती अगदी तांबडा पांढरा कोल्हापुरी रस्सा इथे मात्र पाहायला मिळाला. तडका द्यावा तसा बॉल होते सीमारेषा पार. धावा येतील 6 6 6 षटकार.
सूरज झाडे पहिला षटक हाताळला होता, 3 विकेट घेतल्या होत्या, 8 धावा आल्या होत्या. नंतर अमोल दळवी यांना दुसऱ्या षटकासाठी आणले, त्यामध्ये 17 धावा खर्च झाल्यात. आणि दर्शन पाटील इथे अगदी तिसरा षटक हातला असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत का तिथे, बॉल पर्यंत पोहोचेल का, नाहीये. बॉल होतोय फ्लाय, अगदी एरोप्लेन सारखा होतोय सीमारेषा पार. या बाउंड्री लाईनला चिडफाड करत धावा येते 4, चौकार. रुपेश चिंचोलकर 10 बॉल मध्ये 33 धावांची बहारदार खेळी करणारे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रुपेश चिंचोलकर यांच्यासाठी. का बॅटिंग केली, अगदी मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. 10 बॉल मध्ये 33 धावा. अनेक नावं इथे समीकरण मात्र दिली जातील. अगदी चांगला खेळ सातत्याने मात्र पाहायला गेलाय. आणि शियाले वारुण टीमचं मात्र एक जबरदस्त खेळाडू, या खेळाडूने मात्र आपली ओळख निर्माण करून दिली. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे प्लीज. चांगला बॉल, पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला गेला तर तिसऱ्या षटकाला अंतिम षटकाला सुरुवात झाली. आता या अंतिम षटकामध्ये रुपेश चिंचोलकर किती बॉल खेळतील त्याही वरती निर्भय असणार आहे येणाऱ्या धावांवरती. आतापर्यंत धावपलकावरती झाल्या त्या 45 धावा. सिंगल एक पहिल्याच बॉल वरती आले. मोठा फटका खेळायचा आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पर्यंत पोहोचतात. हो हो हो, एकदा मात्र कंप्लीट केली जाते. ही चूक आहे. दुसरी धाव रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळाली रुपेश चिंचोलकर आणि सचिन शेडगे या 2 मात्र खेळाडूंमध्ये. आणि हे तर आहे. आणि त्याचमुळे की काय पहा इथे अगदी धावांचा ओघ इथे मात्र येताना पाहायला मिळते. शियाले वारुण टीमच्या मात्र धावपलकावरती लागल्या 47 धावा. या बॉल वरती तडका, अगदी भिंगरी सारखा गिरगिर 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 फिरलाय. बॉल ही चाललाय भीर 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 सीमा रेषा पार 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 पार. 6 षटकार रुपेश चिंचोलकर ऑन फायर. अफलातून फलंदाजी रंगामध्ये आणि ढंगामध्ये. जसं ज्योतिबाच्या यात्रेला गुलाल उदलावाना तशी मात्र अगदी रंगात फलंदाजी करताना पाहायला मिळते. नाम आहे रुपेश चिंचोलकर. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, अगदी धावांसाठी भुकेलेला हा खेळाडू रुपेश चिंचोलकर. शाहूवाडीचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे तेच रुपेश चिंचोलकरला पाहायला. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती आहेत अंतिम षटकासाठी. 3 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये 9, उर्वरित 3 बॉल 4 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल चांगला आहे, काय क्लासिकल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बनलं दर्शक. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. आणखी एक कणकणीत सारेगामाप धनिसा चौकार. सचिन शेडगे हे सांगतायत यस डेफिनेटली मला मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करतोय मी. इन ऍक्शन 5 मध्ये मात्र खेळताना शेवटचा बॉल या इनिंग मधील. चला टॉस साठी यायचा आहे. VR विडले आणि पावनाई दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. पहिला बॉल पडायच्या अगोदर टॉस झाला पाहिजे, नाहीतर इथं बंधनात कारवाई केली जाईल प्लीज. VR विडले आणि पावनाई. शेवटच्या बॉलवरती ही मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल पकडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. आणि दुसरे धाव घेत असताना बाद झालेत सचिन शेडगे. आणि धावफलकावरती धावा लागल्या जात्या. 4 षटकांचा खेळ पहिल्या पूर्वार्ध समाप्त होत असताना 59 धावा आणि विजयासाठी 60 धावांची गरज. आउट नाही आहे का? सर या शेवटच्या बॉलवरती विकेट आहे की 2 धावा? 2 धावा. ओके.
म्हणजे या 2 धावा 61 ला विन असेल. 60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 61 धावा धावफलकावरती इथून करायच्या असतील टीम चोपडाई मालेवाडीला. चला इथून टॉससाठी यायचं आहे विआर विरल्या आणि पावनाई. विआर विरल्या आणि पावनाई टीम
आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये बसायचं आहे. विरले टीम आपल्या ही शुभेच्छा. जाऊया आपण परत एकदा मॅचकडे. आणि म्हणून सांगतो मी की मॅच चालू व्हायच्या अगोदर दोन्ही टीमनी अगदी वेळेवरती ते उपस्थित व्हा. सूरज झाडे यांच्या बॅट मधून मात्र आलाय षटकार. परत एकदा जाऊया मॅच कडे. टॉस झाला, आपण टॉस जिंकला होता तिथे. वी आर विरले टीमनं पाहुणा टीम इथे प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी त्यांना आमंत्रित केले गेले. याही बॉलवरती तडाखा पाहायला मिळाला. एका बाजूला पहिल्या इनिंग मध्ये रुपेश चिंचोलकर पेटले होते, त्याच्यानंतर मात्र ऑन फायर इथे मात्र खेळताना पाहायला मिळत आहे. सूरज झाडे यांच्याही बॅट मधून मात्र हा येतोय तडाखेबाद दिमागदार षटकार. सूरज झाडे यांना माहिती आहे की इथून अशीच बॅटिंग करावी लागेल, कारण तुम्हाला बनवायचे आहेत विजयासाठी 61 धावा. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16 धावा. चांगली धावा संख्या जमवण्यामध्ये यशस्वीही झाले तिथे. आणि त्याचमुळे की काय आता इथून हा सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांनाही तसाच सामना हवाय. एका बाजूला शियाळे वारुण टीम, चोपडाई मालेवाडी पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचमध्ये इथून पहिल्या षटक इथे मात्र हातलत असताना विकास करुंगलीकर यांच्याकडून 16 धावा इथे मात्र खर्च झाल्यात. सूरज झाडे यांनी चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्या मात्र पहिल्या षटकामध्ये ठोकलेत. आता स्ट्राईक एनला मात्र फलंदाज आहेत सुदर्शन वाघमारे, आणखी एक चांगली फलंदाज आपल्या टीम मधील. सुवर डिलिव्हरी, अगदी ब्लॉक होलचा बॉल, बुंध्यातला बॉल पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी. अनेक वेळा आपण या प्रकाश पाटील यांना मात्र पाहिले आपला अनुभव वापरत असताना. खूप अप्रतिम गोलंदाजी, अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत, अनेक वर्ष क्रिकेट बरोबर जगलेत आणि अजूनही मात्र आपल्या गोलंदाजीची चुणूक मात्र दाखवत असतात. आणि अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी पाहिला. हा बॉल मात्र हाताळला गेलाय. प्रकाश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं मात्र हाही बॉल चांगला होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र बॉलला कट केलंय. स्क्वेअर कट पाहायला मिळालं. थर्ड मॅन रिझन मध्ये थोडंसं फॉवलिंग आणि त्याचमुळे दुसरे धाव इथे मात्र रनआउटची संधी. बॉल मात्र फेकला गेलाय. तोपर्यंत मात्र इथून विकेट, फलंदाज बाद होतील. तिसरी धावी घ्यायची गरज होती का, त्याची ही चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळेल. ही आत्महत्या होती, कारण 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो अयशस्वी. तिसरी धावेची खरंच गरज होती का, चर्चा होईल डगआउट मध्ये. बाद झालेत फलंदाज सुदर्शन वाघमारे. नवीन फलंदाज रोहित झाडे मैदानाच्या आतमध्ये टीम शियाले वारुण च्या विरोधामध्ये खेळत असताना चोपडाई मालेवाडीकडून एकापेक्षा एक फलंदाज मैदानामध्ये उतरवले जातील का, त्याची ही चर्चा मात्र इथे पाहायला मिळेल.
18 धावा धावफलकावरती. 18 वरती पहिला विकेट माघारी गेलाय. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचले जरूर आणि पकडलाही आणि अंतिम क्षणी मात्र हा झेल जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. ओ हो, काय घडलं इथे. प्रयत्न अप्रतिम होता, परंतु अंतिम क्षणी मात्र आता हातातून बॉल स्किड झालाय. आज रात्रभर रोहित पाटील तिथे होते. रात्रभर तो बॉल आहे ना रोहित पाटील यांच्या मात्र स्वप्नात येणार, हा झेल स्वप्नात येणार. कारण अनेक वेळा असं पाहिलंय आपण, हा झेल सहज पकडलं होतं. खूप प्रयत्न, खूप कष्ट घेतले होते तिथे. प्रकाश पाटील लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, दे धडक का बेधडक. हा बॉल चाललाय मात्र इथे सीमा रेषा पार. सूरज झाडे यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय षटकार कडक. सव्वीसावा धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम मैदान आपण पाहतो. हा दिघा कोलीवाड्याचा हा मैदान. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न होत असताना पाहायला मिळत. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु इथून अखूट टप्प्याचा बॉल त्याला मात्र अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले, अनुभव वापरले प्रकाश पाटील यांनी. एक मोठा फटका आला असेल जरूर इथे, परंतु माझ्याकडेही अनुभव आहे. चांगल्या चांगल्या फलंदाजांना अनेक वेळा इथे मात्र थांबवून ठेवण्याचं, थोपवून ठेवण्याचं काम केले प्रकाश पाटील यांनी, आणि तेच मात्र या बॉलवरती पाहायला मिळालं. आणखी एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, ऑन ड्राईव्ह करायचा होता. काऊ कॉर्नर मध्ये बॉल पाटा बदलतोय, तिथे क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी चुकी, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यामुळे की काय ते 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत. धावा फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा, 29. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय प्रकाश पाटील यांच्या स्वरूपामध्ये. 2 षटकांच्या खेळीनंतर एक महत्वपूर्ण विकेट सुदर्शन वाघमारे यांच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर 29 धावांवरती संघ खेळतोय. चोपडाई मालेवाडी. आता येणारी 12 बॉल विजयासाठी गरज आहे ती 12 बॉल 32. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये मात्र खेळून काढला. अगदी वेगानं बॉलवरती येतात, परंतु तिथेही पहा इथे प्रॅक्टिसचा अभाव अनेक वेळा पाहिलाय. मुंबईमध्ये राहत असताना तुम्ही नोकरी करताय, व्यवसाय करताय आणि त्याच्यानंतर मात्र क्रिकेट खेळताय, त्यावेळी असं वारंवार होत असतं. कारण इथून वाकणं, त्या बॉलवरती पोचणं, त्या बॉलला कलेक्ट करणं, बॉलवरती झेपवणं खूप इम्पॉर्टंट होतं. नो बॉल आहे का? हो, नो बॉलचा इशाराही पंचांचा येताना पाहायला मिळतो. म्हणजे येणारा पुढील बॉल हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. या बॉलवरती तडका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून होतोय फ्लाय, अगदी खाडीमध्ये विसावा. अज्ञातस्थानी बॉल मात्र गेलाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे फलंदाज सूरज झाडे यांच्या बॅटमधून 6 षटकार. वी आर विरळे या टीमकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. पहा, तुम्ही मैदानामध्ये उतरताना तुमच्या बॉडीला स्ट्रेच करणं, बॉडीला वॉर्मअप करणं, बॉडीला खेळण्यासाठी तयार करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण कोणताही पदार्थ आपण खात असतो त्यावेळी त्या पदार्थाला शिजवलं जातं, त्याच प्रकारे तुम्ही त्या बॉडीलाही तुमच्या शिजवलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी तयार केलं गेलं पाहिजे. आणि तेच वी आर विरळे ही टीम मात्र तिथे करताना पाहायला मिळतोय. अध्यक्षांची टीम आहे. याही बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. डीप फॉरवर्ड डिझाईन मधना बॉल चालल्या मात्र सीमारेषा पार. अगदी डिमार्ट मध्ये होतोय विसावा घेतायला. आणखी एक फायर सूरज झाडे ऑन 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 फायर, सिक्सर. 44 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 10 आणि 17 धावांची गरज. या 2 षटकारानं मॅच मधले समीकरण बदलवली गेलीत. सचिन शेडगे गोलंदाजी मार्क वरती आहेत. अगदी अप्रतिम फलंदाजी करताना, सजवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत सूरज झाडे यांची.
11 बॉलमध्ये 36 धावांची भारदार खेळी साकारली गेली आहे. प्रेशर 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 आणि नो बॉलचा इशारा येते. दुलफ सर आणि नाकवा सर दोन्ही अप्रतिम इथे मात्र आपल्याला इथे मात्र पंच पाहायला मिळत आहेत. अप्रतिम पंचगिरी पाहायला मिळतोय. हा नो बॉलचा इशारा आलेला आहे. आता इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा. आता उर्वरित 10 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. हो हा चांगला खेळ. इथे मात्र 45 धावा धावफलकावरती लागल्या. 10 बॉलमध्ये 16ची गरज आणि सूरज झाडे ऑन फायर आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतात. या टीमचे मात्र अगदी उत्तम खेळाडू म्हणजे ज्यांची ओळख आहे चोपडाई मालेवाडी या संघाकडून खेळताना मात्र सातत्याने पाहिलं गेलं. खूप छान खेळ. आपण चर्चा करत होतो VR विर्ले टीमचं. अध्यक्षांचे गाव म्हणजे विर्ले गाव आणि या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्या टीमला कशा प्रकारे मात्र त्याचं नेतृत्व केलं गेलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते. हे प्रत्येक टीमने केलं गेलं पाहिजे. मैदानामध्ये उतरण्याच्या अगोदर वॉर्मअप केलं पाहिजे. थोडंसं बॉडीला स्ट्रेच केलं गेलं पाहिजे. कारण काही वेळा बरेच जण कामावरनं मैदानामध्ये येत असतात. आता इथून बॉलर चेंज केला गेलाय. सागर आले तिथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहायला गेलात तर डॉट बॉल आलाय. आता हा डॉट बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. येणारा प्रत्येक बॉल डॉट बॉल हा खूप महत्वपूर्ण असणार आहे. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत बॉल टप्पा 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 सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 4 4 4 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 49 धावा 49 आणि स्कोर बोर्ड बनवायचे आहेत 61 धावा. 12ची गरज अजूनपर्यंत असेल विजयासाठी. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न पहा. हाई बॉल येईल. समालोचन कक्षाला अतिथी कक्षाला गवसणी घालणारा क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करून खेळत असताना सूरज झाडे ऑन फायर आणि या चौकारानं षटक क्रमांकही समाप्त होतोय 3रं आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 53 धावा. आता विजयासाठी येणारे 6 बॉल 8 धावांची गरज. 7 बॉल 8 समीकरण बनलं गेले. 6 बॉल 8. अभि ढवळे नवीन गोलंदाज अंतिम क्षणी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. त्याची गरज आहे 8ची गरज आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. एक धाव विजयाच्या जवळ नेऊन देणारी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी इथून असणार 6 धावांची गरज. 55 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अगदी असं वाटत होतं की 61 धावा इथे भरपूर साऱ्या होतील पण या मैदानामध्ये धावा होताना आपण अनेक वेळा पाहिल्यात आणि ते काम केले सूरज झाडे यांनी. अगदी उत्तम फलंदाजी पाहायला मिळाली. मोठा फटका इथे मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल होतोय फरार. परफेक्ट ऑन ड्राईव्ह सूरज झाडे यांच्या बॅटमधून मात्र इथे पाहायला मिळाला हा चौकार. रोहित झाडे यांच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला हा चौकार. तेवढी छान साथ सूरज झाडे यांना मात्र देत असताना रोहित झाडे पाहायला मिळत आहेत आणि या चौकारानंतर अगदी जवळ जात असताना फक्त 2 धावा दूर विजयाच्या असतील टीम चोपडाई मालेवाडी. 4 बॉलमध्ये 2 धावांची गरज. त्यात केलं एकदा मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल का नाही आणि इथे मात्र एकच धाव घेतली जाते. स्कोर झाला इक्वल आणि या इथून
एका धावेची गरज असणार आहे विजयासाठी मालेवाडी टीमला. शहाले वारूनचे खेळाडू अगदी उत्तम खेळले होते. रुपेश चिंचोलकर यांची बॅटिंग पाहण्याजोगी होती, परंतु या धावा कमी पडल्यात. म्हणजे पहा 4 षटकांमध्ये 61 धावा त्याही कमी पडल्या. हलक्या हातानं ढकलून दिलंय. मोठे खेळाडूचं उत्तम उदाहरण सूरज झाडे ऑन फायर आणि ही विजयी धाव घेऊन देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आपल्या गावाला आणि आपल्या समर्थकांना आपल्या खेळाडूंना खुश केलंय सूरज झाडे यांनी आणि चोपडाई मालेवाडी हा संघ होतोय.